आज इचलकरंजीचे जे अतिशय वेगवान प्रगती झाली आहे ती ऑटोमायझेशनमुळे अद्ययावत तंत्रज्ञान स्वीकारत इचलकरंजी गेल्यामुळं फार गतीनं आज गाव वाढते। अशा या वाढीमध्ये आता आम्हाला कामगारांची टंचाई फार मोठ्या प्रमाणामध्ये आज शहरात जाणवते। रेपियर उद्योगातले कामगार रेपियर यंत्रमागातले असेल, एअरजेट यंत्रमागात असेल, नवीन कामगार मिळत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे। साध्या यंत्रमाग उद्योगात सुद्धा तीच परिस्थिती आहे आणि म्हणून महिला कामगार म्हणून आता या उद्योगामध्ये आपल्याला तयार करता येतात का? जो प्रयोग आम्ही गारमेंट सिटी इचलकरंजी बनवण्याच्यासाठी 4,500 कामगारांना नगराध्यक्षा म्हणून सौ किशोरी आवाडे तिथं असताना त्यांनी 4,500 महिलांना गारमेंटचं ट्रेनिंग दिलं आणि आज इचलकरंजी गारमेंट सिटी झाली। तसं आता परत आपण या रेपियर लूमचं, एअरजेट लूमचं ट्रेनिंग या माता भगिनींना द्यायचं, त्यांना कुशल कामगार बनवायचं आणि कामगारातला मालक बनवायचं, मोठा उद्योजक बनवायचं, हे स्वप्न आमचं आहे। लखपती दीदी बनवण्याचं काम हे केवळ चर्चा करून होत नाही, ते कृतीनं करायच्या संबंधीचं काम आम्ही करालोय आणि ते 100% होणार आहे, यशस्वी होणार आहे। मला विश्वास आहे या येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये शेकडोच्या नंतरच्या 1-2-3 महिन्यामध्ये हजारोच्या संख्येनं अनेक वर्षभरामध्ये सगळीकडे महिला कामगार मोठ्या प्रमाणात काम करणारे शहर म्हणून इचलकरंजीची ओळख तयार होईल आणि जगाच्या पाठीवर एक नवीन अध्याय लिहिला जाईल। महिला किती कर्तृत्ववान आहेत, किती ताकदीनं उद्योग करू शकतात याचं उदाहरण इचलकरंजी बनेल हा विश्वास आहे। त्याची सुरुवात 1 जून आज आपण या तारखेला DKT संस्थेच्या मदतीनं महाराष्ट्र टेक्निकल ट्रेनिंग प्रोग्राम जे स्किल लेबर तयार करायचं काम करणारी संस्था आहे त्यांच्या सहकार्यानं आज आम्ही इथं सुरू करतोय। फार मोठा प्रतिसाद सगळ्या माता भगिनींचा लाभला। जवळजवळ 400-450 माता भगिनी आजच्या या पहिल्याच त्यांना काय कार्यक्रम आहे, काय प्रोजेक्ट आहे सांगण्याच्या संबंधीची बैठक होती। त्यालाच एकमेकाला समजल्यानंतर मोठ्या संख्येने महिला जमल्या। त्यांचं स्वागत करतो आणि त्याचं इनॉग्रेशन सुरुवात 8 ते 10 दिवसामध्ये करून प्रत्यक्ष ट्रेनिंग प्रोग्रामला सुरुवात करतो।